तर नमस्कार सर्वांना. तर चपाती फुगवायची आयडिया खूपच छान असते. कशी बघा, टम्म मध्ये चपाती फुगल्या. तर आता मी पोळी लाटून घेतली चपाती आणि भरपूर असं तेल लावलं. आता पीठ टाकून घेते, नंतर तेल लावते, मग थोडंसं पीठ टाकून आता 3 पदरी चपाती बनवते मी आता. तर खूप छान अशा बनते त्या आणि तेल सुद्धा लावायची गरज नसते. तर आता 3 पदरी चपाती आता लाटून घेते आता मस्तपैकी. आता तर चपाती चांगली आता आपली मस्तपैकी नाजूक अशी झाल्या. बारक्या बारक्या चपात्या मी बनवून घेतले त्या. तर आता तुम्ही बघू शकता, आता टाकली की चपाती लगेच फुगली आता मस्त, खूपच छान आणि मऊ चपाती आहे या. तर जास्ती तेल लावायची सुद्धा गरज नसती. तर इथे आपली वांग्याची रस्सा भाजी आज मी तव्यात बनवलं वांग. खूप छान आणि टेस्टी झालेलं आहे रस्सा भाजी आणि ओला वाटाणा टाकलेला आहे. घटमुट अशी वांग्याची रस्सा भाजी बनवून घेतली. तर इथे आता 2 पदरी आता चपाती बनवते. आता भरपूर असं तेल लावून घेते. आता घडी घालून घेते. आता थोडंसं पीठ टाकते. आता लाटून घेते मग आता चपात्या. तर आता हलक्या हाताने आता मस्तपैकी आता चपाती आता लाटून घेते. आता गदगी चपाती लाटली की फुगती लगेच आणि खूप छान अशा बनते त्या, मऊ होते त्या. तर चांगली आता मोठी लाट चपाती आता लाटून घेतली. आता तर चपाती टाकली की लगेच फुगायला लागल्या चपाती आणि भाजून पण निघाल्या मस्तपैकी. तर तेल सुद्धा लावायची गरज नसते या चपातीला. आता मी आधी पोटामध्ये तेल लावलेलं होतं भरपूर, आता भाजून काढते आता चांगली.